मागायला काय पाहिजे, जो देईल तो आपला, नाही दिला तो नाही दिला तो बी आपलाच. प्राइस आहे 600 रुपयाला. म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 आपल्या पब्लिकला डिस्काउंट आहे का नाही काही? डिस्काउंट आहे नक्कीच. किती मी विजिट केलं त्याच्यामुळे मला गिफ्ट दिलंय, त्याच्याबद्दल भाऊ धन्यवाद. आता काय पिटुरी माती की जय. हा बोल, तुला जे जमल ते. माती की जय. त्याच दिवशी डिलिव्हरी व्हायची आणि तिचं म्हणजे मूल त्याच दिवशी वाढायचं. पिठोरी म्हणजे मुलांसाठी हा खास उपास असतो. वाव, सुरमई, पोळपे, पापलेट. हे आता उपास चालू आहेत. करा. मी 2 टाइम जेवले, तिसरा टाइम आहे. फुल दिवस लोटले वाटतं यांनी. काय टाइम आहे दर्शनाला यायचा? काय 12 वाजलं? काही पद्धत बिद्धत आहे काय? नाही. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी आता वाजले दुपारचे 2 आणि ब्लॉग सुरू करायचं कारण असं आहे की आपण चाललोय बदलापूरला. आपला जयेश दादा आहे, तो तुम्हाला दाखवेलच मी नंतर. त्याची फ्रेंड आहे, तिच्या दुकानाचं ओपनिंग आहे. सो तिची अशी इच्छा होती की आपण तिच्या ओपनिंगला जावं. पण आता ओपनिंग सकाळी होती 10-11 वाजता. आता आपल्याला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आपण ओपनिंगला तर जाता आलं नाही. मला वाटतं ओपनिंग झाली असेल, मे बी, काय माहिती नाही. आता दुपारचे 2 वाजले आणि बदलापूरला जायला 1 घंटा म्हणजे 3 वाजतील. सो ओपनिंग होऊन गेली असेल. सो आता बघूया कसं काय. सो आपण आता चाललोय बदलापूरला. सो आता भेटूया आपण डायरेक्ट गाडीत. चलो. सो मंडळी आता आपण चाललेलो आहोत बदलापूरला. आपल्यासोबत आहे जयेश भाऊ. त्यांना तुम्ही मला वाटतं गणपतीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, नाही रे, तेव्हाच बघितलं असेल. आणि आपले नातेवाईक आणि त्याची फ्रेंड आहे बदलापूरला, म्हणजे दादाची. आणि त्यांच्या आपण ओपनिंगला आता चाललेलो आहोत. आपल्याला बोलावलं होतं ओपनिंगसाठी 10-11 वाजेपर्यंत आणि आता आपण चाललोय 3 वाजता. सो मला नाही वाटत ओपनिंग बाकी असेल. झाली का ओपनिंग? झालीच असेल, बट ऑब्विसली म्हणजे 1 घंटा थांबेल, अर्धा घंटा थांबेल. सो आता आपण जाऊयात तिकडे आणि बघूया आता कसं काय येते. सो म्हटलं तुम्हाला अपडेट देऊया. आणि पावसाचे आपले दिवस चालू आहेत. सो पाऊस पण पडतोय. अरे बघा मध्ये कुठं चालणार, कुठं टर्न मारतं, काय कुठे. चला भेटूया मंडळी पुढे आपण. यो बघ झाडू घेणार. काय कठीण प्रसंग आमच्या समोर येत आहेत मंडळीचं. भेटूया आपण डायरेक्ट आता बदलापूरमध्ये. चलो. सो मंडळी आपण पोहोचलेलो आहोत बदलापूरला. आणि दुकान तुम्हाला हा स्टेशन आहे ना. सो मंडळी हा बदलापूर स्टेशन समोर स्कायवॉक तुम्हाला इथून तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि दुकानाचं नाव असं कायचं आहे, होम लाईफ. आणि दुकानाचे ओनर इकडे आलेले आहेत. हे जयेशदाची फ्रेंड आहे आणि हे त्यांचे मिस्टर आहेत. सो हे दुकानाचे ओनर. तुम्हाला आल्यानंतर इकडे नक्की या आणि तुम्हाला आतमध्ये काय काय ते नक्की दाखवतो. सो मंडळी आता आम्ही पाया वगैरे पडलेलो आहे आणि आता आपण थोडेसे शॉप बद्दल आपण तुम्हाला दाखवतो इकडे काय काय मिळणार आहे. आणि शॉपचे ओनर आहेत पण आपले दादा सांगणार. दादा काय काय मिळेल आपल्याकडे? आपल्याकडे टॉयज मध्ये कार्स वगैरे मिळतात, लॅम्प वगैरे अवेलेबल आहेत. आपल्याकडे क्रिस्टल लॅम्प आहेत, ओके, डेप लॅम्प आहेत. आपल्याकडे कार्स पण अवेलेबल आहेत. आपल्याकडे क्लिनिंग गन ते बंदूक आता निघली गाडी धुवायची. आणि आपल्याकडे 1000 रुपये मध्ये 5 प्रोडक्ट येतात. त्याच्यामध्ये ड्रायर, क्रिम्पिंग मशीन, स्ट्रेटिंग विथ कर्ल मशीन, स्ट्रेट कॉम आणि एक ट्रिमर येतो. 1000 रुपयामध्ये 5. ओके, मस्त मंडळी ऑफर आहे. चार्जिंग बल्ब्स आहेत मंडळी. मध्ये एअर कूलर ज्यादा ट्रेंडिंग चालू आहेत. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे. आणि इकडची स्पेशालिटी मंडळी मला तरी वाटतं का सीसीटीव्ही कॅमेरे. कोणाला सीसीटीव्ही कॅमेरा हवे असेल तुम्हाला तेही तिकडे मिळेल. कंपनी मला तरी नो नाही CP प्लस, त्याच्यामुळे ब्रँडेड कंपनी दिसते मंडळी. तसं तिकडे तुम्हाला कुठे ट्रॅकिंग वगैरे जायचं त्याच्यासाठी स्टोव वगैरे एवढे असतात साईजमध्ये. त्याच्यानंतर हँड फॅन्स आहेत तुम्हाला. आणि फॅनसोबत मला वाटतं मोबाईल पण तुम्ही ठेवू शकता, कधी लाईट गेलं तुम्हाला काम येईल. आणि इकडची लाईट गेलेली आहे म्हणून लाईट कमी आहे, थोडं घ्या ॲडजस्ट करून. आणि तसंच मला इकडे बॉटल्स दिसत आहेत, इकडे टॉर्च दिसत आहेत, इकडे लाईट्स दिसत आहेत. आणि इकडे ॲस्ट्रॉनॉट तुम्ही जे भिंतीवर पूर्ण असं ते बनवू शकता तुम्ही. पण इकडे परफ्युम्स दिसतात बेला विटाचे, जे की आता ट्रेंडिंगला चालू आहेत बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती. तसं इकडे लहान मुलांसाठी डान्सिंग कॅक्टिकल्स वगैरे, परत CCTVचे हे सुद्धा आहेत. आणि हे काय आयटम आहे? ते कार आरोम आहे, कारमध्ये ठेवतात पुढे ना. अच्छा, हे ओके म्हणजे ते समजलं मला. बऱ्याचशा लोकांना कळालंच असेल. तिकडे मशीन आहे, मला वाटतं याची आहे ना, फेशियल मसाज, फेस मसाजसाठी आहे. ट्रायर आहे, इकडे पंखे, परत इकडे तुम्हाला वॉच मिळून जातील बरेचसे. आता चालू आहेत ते ॲपल वॉच 7 आहे क्वालिटीचे. परत इकडे बॅग्स मिळतील तुम्हाला. तसंच इकडे परत टॉयस आहेत. परत या साईडला आलो तर तुम्हाला छत्र्या मिळतील, त्या बाटलीवाला ट्रेंडिंग चालू आहेत. व्हॅक्यूम क्लिनर मिळेल तुम्हाला. इकडे ड्रोन्स आहेत, ड्रोन्समध्ये बघू शकता तुम्ही. ही आहे, हे परत हा एक वेगळा प्रकार, म्हणजे भरपूर साऱ्या क्वालिटी आहेत. परत इकडे ड्रोन्समध्ये तुम्हाला भरपूर क्वालिटी मिळतील. तसंच इकडे तुम्हाला
वायरलेस स्पीकर चार्जर तसेच आयफोनचे असेच असतात. आयफोनचे नाही ना पण आयफोनची कॉपी ओके कॉपी इन द सेन्स म्हणजे जे आहे ते तुम्हाला जेन्युन सांगतात उगाच आयफोनचे म्हणून तुम्ही घ्यायला नका. कॉपी आहे पण चांगले आहेत क्वालिटीमध्ये जे आहे ते जेन्युन सांगतात येते. पण तुम्हाला प्रोजेक्टर मिळतील तुम्हाला स्पीकर मिळतील असं तुम्हाला वॉचेस मिळतील. आणि याच्यापेक्षा अजून खूप काही येतंय मंडळी. त्यांची गाडी ऑन द वे आहे सध्या. तुम्हाला एवढाच इकडे बघायला मिळते एवढंच नाही अजून त्यांची गाडी येते. सो आता शॉर्टमध्ये संध्याकाळपर्यंत येणार आहे ना 6 वाजेपर्यंत येणार आहे ना. सो संध्याकाळी त्यांची दुसरी गाडी आहे. सो अजून खूप सारे प्रोडक्ट्स येणार आहेत. सो मी तुम्हाला पर्सनली सांगेल नक्की विजिट करा कारण तुम्ही घ्यायला एक तरी घेऊन जाल इथून एवढे सारे प्रोडक्ट्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे नुसतं तुम्ही एक ठरवून नका येऊ. खूप सारं घेण्यासारख्या गोष्टी आहेत आणि जे तुम्हाला घरासाठी उपलब्ध म्हणजे लाईक युजफुल आहेत असे खूप सारे प्रोडक्ट्स इकडे तुम्हाला बघायला मिळेल. अजून काही येत आहेत. सो नक्की विजिट करा. आणि कुठे आपला ॲड्रेस एकदा नीट डिटेलमध्ये सांगाल का? आपला ॲड्रेस बदलापूर पूर्व मच्छी मार्केटच्या बाजूलाच आहे सिद्धिविनायक टॉवरमध्ये. ठीक आहे नक्की. आणि हे तुम्हाला वॉचेस तर माहितीच असेल तर खूप लोकांना. हे किती याची प्राइस आहे? 600 रुपयाला. म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 बेल्ट म्हणजे 100 रुपयाला बेल्ट पण मिळत नाही. तुम्हाला तो डाय पण मिळून जाईल असा. आणि मला वाटतं अल्ट्रा आहे हा ॲपलचा अल्ट्रा आणि खूप सुंदर वॉचेस वगैरे आहेत. आणि हे बघा दुसरे पण सॅमसंग वगैरे असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत मंडळी इकडे. परफ्युम्स आहेत बरंचसं काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. जेवढं दाखवू तेवढं कमी आहे. सो तुम्ही लोक नक्की विजिट करा. आणि लाईट कमी आहे बिकॉज ऑफ लाईट गेले सो ॲडजस्ट करून घ्या आणि नक्की विजिट करा. आणि आपल्या पब्लिकला डिस्काउंट आहे का नाही काही? डिस्काउंट आहे नक्कीच. किती डिस्काउंट? म्हणजे नवीन ओपनिंग आहे ना आपण आता सध्या नवीन ओपनिंग असल्यामुळे आपण माझ्या ब्लॉगचा संदर्भ द्या. 10 ते 15% डिस्काउंट आहे नक्की देतील. आपल्या ब्लॉगचं नाव सांगा. सो नक्की या आणि इकडे व्हिजिट द्या. धन्यवाद मंडळ आभारी. आणि भाऊंच्या शॉपला मी व्हिजिट केलं त्याच्यामुळे मला गिफ्ट दिलंय त्याच्याबद्दल भाऊ धन्यवाद. मंडळ आभारी आहे आणि खूप छान आहे मंडळी गिफ्ट आणि माझ्या बेडरूममध्ये सजवेल. थँक्यू. चला सो मंडळी आताच आपण त्या दुकानावरून निघलेलो आहोत आणि आपल्याला लागलेली अशी काहीशी ट्रॅफिक. सो आता आपण भेटूया डायरेक्ट घरीच. चलो. सो मंडळी आपण बदलापूरवरून आलो आणि आता थोडंसं फ्रेश वगैरे झालो. संध्याकाळच्या वाजल्यात 6:15 आणि आता आपण चाललो आहोत पिठोरी देवी. आज पिठोरी देवीचं मान आहे. सो आज पिठोरी देवीच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत. सो आता पटापट निघतो आणि दाखवतो तुम्हाला कुठे कुठे चाललो आणि पिठोरी देवीचं कसं काय असं सर्व तुम्हाला दाखवतो. पटापट निघतो आता भेटूया डायरेक्ट पुढे. सो मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या गावाच्याच दर्शनाला आणि इकडे बघा पिठोरी देवीची अशी पूजा सर्व मांडलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. काय मला नाव घेऊ का? अंडीला डोका बुडले 7व्या यांच्याकडे आपण आलेलो आहोत. हे बोल ना लास्ट काही पिठोरी माती की जय. हा बोल तुला जे जमेल ते. पिठोरी माती की जय. कसं काय तुमचं आगमन झालं? आमचं आगमन म्हणजे आता आम्ही आलेलो आहोत आमच्या आत्याच्या मुलीच्या इथं पिठोरीला. गावाचं नाव दिसायला अंजूरला आलेलो आहोत आणि इकडे आम्हाला दर्शन दिलं. मी काय भाऊचं काय भाऊ सुरुवात तुझ्या जाऊ आज आतमध्ये पण गेलो नाही मी. पिठोरी देवीची तुम्हाला या आशीर्वाद भेटणार आहे आता नाही पुरा. काय मागला काय मागायला काय पाहिजे जो देईल तो आपला. नाही दिला तो नाही दिला तो बी आपलाच. आता आपले मच्छीवाले भाऊ बसलेले आहेत इथे. तुम्हाला काय पाहिजे? वाव सुरमई कोळंबी पापलेट. ते आता उपासात आलो असं का आजचा लास्ट दिवस आहे. गणपती कोल्यानं माप आहे बघा महाराज. हो बरं बघतो का माझे तू कधी तुला घेतला ना कधी बघतो काय? पहिला ब्लॉग बघते माझा मग दिवसाची सुरुवात करतं का? अभ्यास कोण करील मग? माहिती ना मग अभ्यास कोण करील? अभ्यास पण करायचा ना ब्लॉग पण बघायचं समजलं ना. ताई पण भेटले. ताई काय यावी काय हैराण आणतात तुम्हाला काय सांगतात? म्हणजे ताईला हैराण आणतात दाखव हे लोक. सो असा सगळा सीन आहे आणि इकडे पिठोरीची पूजा मंडळी बघू शकता. मग तुम्हाला व्यवस्थित दाखवतो दर्शन घेऊन झाल्यावर. काय काय वरती सांगायला काय रे मम्मीला काय बोलून आणला तुम्ही? पंढरजणी वरतून आता नाही बोलणार.
अशी काहीशी इकडे पिठोरी मांडलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. चल ताई येता मग जेवू ना. नाही येऊ फुरसत मध्ये येऊ आपण. मंडळी इकडे आपण आता जेवायला बसलेलो आहे आणि आपला असा काहीसा मेन्यू आहे इकडे ताईकडेचा. सो या तुम्ही पण जेवायला. सो मंडळी आता वाजल्यात रात्रीच्या 12 आणि लिटरी शेवटचं पिठोरीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. आपण आता मीत भाऊकडं. मीत भाऊ काय टाइम आहे दर्शनाला यायचा? काय 12 वाजलं? काही पद्धत आहे काय? नाही बिझी नाही, ट्रॅफिक लागले. बरोबर 10ला निघलो होतो, पण 10ला निघून पण ते 8 वर्ष ट्रॅफिक लागले त्याच्यामुळे टाइम झाला. पण ठीक आहे आलो बाई. काय 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 शरावण गेला शरावण गेला भादवाला आला असं आई सांगतं. संपला ना 12 वाजलं ना. आणि मग असा काहीसा सजवलेला आहे. आई माहिती द्यायची आहे तुला पिठोरी आई बद्दल आपल्या. सकाळ झाली का काय रे? सकाळ झाली का? तेच का अभ्यास कोण करील? नुसतं ब्लॉगच. अभ्यास पण करायचा, ब्लॉग पण बघायचे आणि अभ्यास पण करायचा. ठीक आहे. हा यांची मीत भाऊची फॅमिली आहे सगळी. तुझीच आहे ना? हो सगळे आत्या काकी आजी. आता एवढं नातं नको सांगू रे, झोपतील माझा ब्लॉग वाला. हा हो ओळखतं ना? मला नाही माहिती. कल्याणची आहे एवढं मला माहिती आहे. तुम्ही कल्याणचे आहात. कल्याणमध्ये कुठलं तरी गाव आहे त्याच्याकडे तुम्ही आहात. हा मग आता बरोबर मी बोलणारच होतो. आता मोन्याची आहे तेवढ्या तुम्ही बोलल्या. जेऊ अच्छा. मोहित कुठे आहे? मोहित कोण? मी मीतला ओळखता. मोहित कोण आहे? हा मीत, माझ्याप्रमाणे मीत. सो असे सगळे मोहितची. पण खूप फ्रेंडली फॅमिली आहे तुझी, म्हणजे लाईक लगेच. मंडळी आपली एक छोटीशी चिमुकळे सबस्क्रायबर्स फॅमिली आपल्या फॅमिली मेंबर युट्यूबचे भेटलेले आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला ब्लॉग मध्ये पण आमच्याबरोबर फोटो पण काढा. आता काहीतरी बोला. खरंच करा. तो मंडळी तुम्ही बघितलं अंजोरला पण जेवला. इथं जबरदस्ती वारले. काय या त्या ताईच हवी जबरदस्ती वारले. मला जेवून आला मी. आता थोडा ये ना. मला मंडळी जेवून आल्या तरी डबल वाढला. तर एवढा जेवायचा कसं काय थोडा? यांच्या हातभारला. अच्छा मी 2 टाइम जेवलाय, 3रा टाइम आहे. फुल दिवस लोटले वाटतं यांनी. प्रसाद भेटला तरी एवढा जेवतो नाही तू? गोल्या घ्यायच्या ना रात्रीचं 1 वाजता कोण गोल्या घेतं? सो मंडळी आता कसं तरी संपवतो, प्रसाद आहे म्हणून. आणि भेटूया आता जेवण करून. सो मंडळी आताच आपण घरी आलेलो आहोत आणि आता काय रे असतो. सो आपण बऱ्याच लोकांना पिठोरीच्या बद्दल माहितीच नाही की ॲक्च्युली काय आहे, काय ती स्टोरी आहे. आणि आपल्यासोबत आहे आपल्या वहिनी. मी वहिनीला विचारलं तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी एकदा माहिती आहे. वहिनीला वहिनीच्या आजीने वाटतं सांगितलेलं ना मोठ्या आईने. तर काय म्हणजे पिठोरीबद्दल माहिती काय? पिठोरीचं म्हणजे पिठोरी एक देवी असते. देवी ना म्हणजे आपल्यासारखीच असते एक बाई. तर तिचे आजी सासरे असतात ना, आजू सासरे, त्यांचं ह्याच दिवशी हे असतं वर्षश्राद्ध असतं. अमावस्याच्या दिवशी म्हणजे? हा अमावस्याच्या दिवशी ते वारलेले असतात ना, मग त्याच दिवशी त्यांचं वर्षश्राद्ध असतं. तर ती त्याच दिवशी डिलिव्हरी व्हायची आणि तिचं म्हणजे मूल त्याच दिवशी वारायचं. अच्छा म्हणजे ते अमावस्याला डिलिव्हरी व्हायची आणि अमावस्यालाच मुलगा वारायचा असं. मग ते ब्राह्मणांना इतर लोकांना जेवण नसं द्यायला जमत ना, त्याच्यामुळे तिचे सासरे म्हणजे असे रागवायचे तिच्यावर. अच्छा असंच हे होता 6 मुलं तिची तशीच झाली. 6 डिलिव्हरी तिच्या तशाच झाल्या. ओके. आणि मग 7व्याच्या टायमिंगला तिला मुलगा झाला आणि तो परत वारला. 7वा मुलगा पण वारला असं? तर 7वा मुलगा वारला. मग तिला सासऱ्यांनी तिच्या हाकलली घरातून. सासऱ्यांनी तिला हाकलली. मग ती जंगलात गेली. जंगलात तिला राक्षसीन दिसली. ती राक्षसींच्या जवळ गेली
आणि तिला सांगायला लागली का मला तू संपवून टाक, मला खाऊन टाक, मला नाही जगायचं. तेव्हा ते राक्षसीने तिला विचारलं का काय झालं. मग तिने तिची स्टोरी सांगितली का मला म्हणजे हाकललं घरात. मग तेव्हा राक्षसीला तिची दया आली आणि मग तिथे शंकराची पिंड होती ना, तिथे सांगितलं का तिथे देवकन्या नागकन्या या दिवशी येतात, तिथे पूजा करतात, तू जा त्यांच्याजवळ. मग ती तिकडे जाते, ती त्यांच्याजवळ जाऊन तिथे त्यांच्या सोबत म्हणजे पूजा करते आणि मग तिथे तिला प्रसाद देतात. तेव्हा ते बोलतात का विचार म्हणजे प्रसाद वाट, तर ती करते कोणाला वाटायचं. मग ती तेव्हा बोलते का तिथे कोण आहे. मग तेव्हा तसं ती एक म्हणजे प्रसादाचे हे देते, तशी ती म्हणजे तिचीच मुलं पुन्हा येतात. तर ती वारलेली मुलं परत येतात तिची, असं म्हणून ती पिठोरीच आहे. मग नंतर तिला घरी नेतात काय पडेल. हा, नंतर ती म्हणजे ती मुलं घेऊन ती घरी जाते. मग सासरा तिला विचारतो का ही कोणाची एवढी मुलं, तेव्हा ती सांगते का ही आपलीच मुलं आहेत. मग त्याच्या मुलं पिठोरी, ती पिठोरी म्हणजे मुलांसाठी हा खास उपास असतो. मंडळी तुम्हाला पिठोरीबद्दल इन्फॉर्मेशन भेटली. जसं की ॲक्च्युली पिठोरीची स्टोरी काय हे बऱ्याच लोकांना विचारलं, कोणाला माहिती नव्हती. बोलतं वर्षानुवर्ष परंपरा चालू आहे म्हणून आम्ही पण करतो. पण आता इन्फॉर्मेशन बहिणीकडून भेटली. सो आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन खूप कामी येईल. आणि ब्लॉगमध्ये पण खूप मजा धमाल. तर तुम्ही दर्शन घेतले, आपण ओपनिंग केली शॉपची, सो खूप सारं एन्जॉयमेंट तर ब्लॉगमध्ये केलं असेल. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या आणि बाय बाय.